केरला थिल्ले अंडे अम्मा मारे सहोदरी मारे बीजेपी के नेतृत्व वाली एनडीए सरकार के लिए 4 जातियां सर्वोपरि है। जब देश के गरीब, देश के युवा, देश के किसान और देश की महिलाओं का विकास होगा, तभी देश का विकास होगा। इसलिए बीजेपी सरकार की योजनाओं का बड़ा लाभ इन 4 जातियों को सबसे ज्यादा मिला है। लेफ्ट कांग्रेस के लंबे शासनकाल में नारी शक्ति अनेक बेसिक सुविधाओं से वंचित थी। मोदी ने बहनों की समस्याओं को दूर करने की गारंटी दी और आपके आशीर्वाद से उन्हें पूरा भी किया। കേരളത്തിലെ എൻ്റെ അമ്മമാരെ സഹോദരിമാരെ ബിജെപിയുടെ നേതൃത്വത്തിലുള്ള സർക്കാർ എൻഡിഎ സർക്കാരിന് 4 ജാതികളാണ് സുപ്രധാനമായിട്ട് ഏറ്റവും പ്രാധാന്യമുള്ളതായിട്ടുള്ളത്. ഒന്ന്, ഈ നാട്ടിലെ ദരിദ്രരായിട്ടുള്ളവർ. 2, ഈ നാട്ടിലെ യുവാക്കൾ. 3, ഈ നാട്ടിലെ കർഷകർ. അതോടൊപ്പം ഈ നാട്ടിലെ സ്ത്രീകൾ. അവരുടെ വികസനം, ആ വികസനം ഉണ്ടാകുമ്പോൾ, അത് സാധ്യമാകുമ്പോൾ മാത്രമാണ് ഈ നാടിന്റെ വികസനം സാധ്യമാവുക. അതുകൊണ്ട് ഈ 4 ജാതികൾക്ക്, ഈ 4 ജാതിയിലുള്ള ആളുകൾക്ക്, അവർക്ക് ഈ നാട്ടിലെ ഈ സർക്കാരിന്റെ വിവിധ പദ്ധതികളുടെ പ്രയോജനം, ആ പ്രയോജനം അവർക്ക് ലഭ്യമാക്കാൻ സർക്കാർ പരിശ്രമിക്കുന്നു. ഇടതുപക്ഷ കോൺഗ്രസിന്റെയും ഇടതുപക്ഷത്തിന്റെയും ദീർഘകാലത്തെ അധികാര കാലഘട്ടം, ആ കാലഘട്ടത്തിൽ സ്ത്രീകൾക്ക് അവരുടെ അടിസ്ഥാന സൗകര്യങ്ങൾ പോലും ലഭ്യമല്ലാതിരുന്ന ഒരു കാലഘട്ടമായിരുന്നു. അവിടെ നിന്ന് ആ പ്രശ്നങ്ങൾ പരിഹരിച്ചുകൊണ്ട് നരേന്ദ്രമോദിയുടെ ഉറപ്പ്, മോദിയുടെ ഉറപ്പാണ്. ആ പ്രശ്നങ്ങൾ പരിഹരിച്ചുകൊണ്ട് അവരെ മുന്നോട്ടേക്ക് നയിക്കാനുള്ള തീരുമാനം എന്നുള്ളത്. അതുകൊണ്ട് നിങ്ങളുടെ എല്ലാവരുടെയും അനുഗ്രഹത്തോടുകൂടി ഈ ഉറപ്പുകൾ പാലിക്കാൻ മോദിക്ക് സാധിച്ചിരിക്കും. साथियों, बीते 10 वर्षों में हमने महिलाओं का जीवन आसान बनाने के लिए अनेक कदम उठाए। हमने 10 करोड़ उज्ज्वला गैस कनेक्शन दिए। ये सफलता कैसे मिली? मोदी युडे गारंटी। हमने 11 करोड़ परिवार की बहनों को पाइप से पानी दिया। ये क्यों हुआ? मोदी युडे गारंटी। हमने 12 करोड़ परिवार की बहनों के लिए टॉयलेट बनवाया। ये कैसे बने? मोदी युडे गारंटी। हमने 1 रुपए में सुविधा सैनिटरी पैड की योजना शुरू की। ये किसे संभव बनाया? मोदी युडे गारंटी। हमने केरला की 60 लाख महिलाओं के बैंक अकाउंट खोले। ये सफलता कैसे मिली? मोदी युडे गारंटी। हमने 30 करोड़ से अधिक मुद्रा लोन महिला लाभार्थियों को दिए। ये कैसे संभव हुआ? मोदी युडे गारंटी। हमने प्रेगनेंसी लीव को बढ़ाकर 26 हफ्ते किया। इसे किसे संभव बना दिया? मोदी युडे गारंटी। हमने सैनिक स्कूलों में बेटियों की एडमिशन का रास्ता खोला। ये कैसे संभव हुआ? मोदी युडे गारंटी। मोदी युडे गारंटी। हमने लोकसभा विधानसभा में महिलाओं को रिजर्वेशन दिया। ये वायदा कैसे पूरा हुआ? मोदी युडे गारंटी। मेरे परिवारजनों, आज जब हम विकसित भारत की बात कर रहे हैं तो उसमें नारी शक्ति को हम एक सशक्त फोर्स बनाना चाहते हैं।
इसलिए आने वाले समय में हमारी माताओं, बहनों, बेटियों के लिए अवसर ही अवसर आने वाले हैं। अब 15,000 महिला सेल्फ हेल्प ग्रुप को ड्रोन मिलेंगे, क्योंकि आपके पास है मोदी युडे गारंटी। अब देश में 2 करोड़ महिलाएं लखपति दीदी बनाई जाएगी। ये कैसे होगा? मोदी युडे गारंटी। पीएम विश्वकर्मा योजना से महिलाओं को पैसे और ट्रेनिंग मिलेगी, क्योंकि आपके पास है मोदी युडे गारंटी। पीएम स्वनिधि योजना से रेडी फुटपाथ पर दुकान लगाने वाली महिलाओं को मदद मिलेगी, क्योंकि आपके पास है मोदी युडे गारंटी। बेटियों को स्पोर्ट्स में आगे बढ़ाया जाएगा, क्योंकि आपके पास है मोदी युडे गारंटी। आपको 5 लाख रुपए तक मुफ्त इलाज मिलता रहेगा, क्योंकि आपके पास है मोदी युडे गारंटी। आपको सस्ती रसोई गैस मिलती रहेगी, क्योंकि आपके पास है मोदी युडे गारंटी। पीएम आवास योजना के घर आपके नाम रजिस्टर होते रहेंगे, क्योंकि आपके पास है മോദി യുടെ ഗ്യാരണ്ടി. സുഹൃത്തുക്കളെ, കഴിഞ്ഞ 10 വർഷക്കാലത്തിനിടയിൽ സ്ത്രീകളുടെ ജീവിതം, ആ ജീവിതം സുഖകരമാക്കാൻ വേണ്ടി നിരവധി പദ്ധതികൾ, നിരവധി നടപടികൾ കൈക്കൊണ്ടു. 10 കോടി ഉജ്ജ്വല കണക്ഷൻ നൽകി. എങ്ങനെ ഇത് സാധ്യമായി? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി, മോദിയുടെ ഉറപ്പ്. 11 കോടി കുടുംബങ്ങൾക്ക്, 11 കോടി കുടുംബങ്ങളിലെ സഹോദരിമാർക്ക് പൈപ്പിലൂടെയുള്ള കണക്ഷൻ, പൈപ്പ് വെള്ളം നൽകി. എങ്ങനെ സാധിച്ചു? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. 12 കോടി കുടുംബങ്ങളിലെ സഹോദരിമാർക്ക് ശൗചാലയങ്ങൾ നിർമ്മിച്ചു നൽകി. എങ്ങനെ സാധിച്ചു? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. 1 രൂപ വിലക്ക് സുവിധ സാനിറ്ററി പാഡുകൾ നൽകി അതിനുള്ള പദ്ധതി തുടങ്ങി. എങ്ങനെ സാധിച്ചു? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. കേരളത്തിലെ 60 ലക്ഷം സ്ത്രീകൾക്ക് ബാങ്ക് അക്കൗണ്ട് തുടങ്ങി. എങ്ങനെ സാധിച്ചു? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. 30 കോടിയിലധികം ആളുകൾക്ക് മുദ്രാ വായ്പകൾ നൽകി. മഹിളാ ഉപഭോക്താക്കൾക്ക് വേണ്ടിയിട്ട് നൽകി. എങ്ങനെ സാധിച്ചു? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. ഗർഭവതികളായിട്ടുള്ള സ്ത്രീകൾക്ക് പ്രസവാവധി 26 ആഴ്ചയായിട്ട് വർദ്ധിപ്പിച്ചു. എങ്ങനെ സാധിച്ചു? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. സൈനിക സ്കൂളുകളിൽ പെൺകുട്ടികൾക്കുള്ള അഡ്മിഷൻ ആരംഭിച്ചു. അതിനുള്ള വഴിയുണ്ടാക്കി. എങ്ങനെ സാധിച്ചു? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. ലോക്സഭ, നിയമസഭകളിൽ സംവരണം, സ്ത്രീകൾക്ക് വേണ്ടിയിട്ടുള്ള സംവരണം, ആ സംവരണം പ്രാവർത്തികമാക്കി. എങ്ങനെ സാധിച്ചു? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. എന്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ, നമ്മൾ ഇന്ന് വികസിത ഭാരതത്തെ കുറിച്ചുള്ള ചർച്ച നടക്കുമ്പോൾ അതിൽ സ്ത്രീശക്തി, ആ സ്ത്രീശക്തി ഒരു സുപ്രധാനമായിട്ടുള്ള ശക്തിയായിട്ട് മാറണം എന്ന് ആഗ്രഹിക്കുകയാണ്. അതിനു വേണ്ടിയിട്ട് നമ്മുടെ അമ്മമാരും സഹോദരിമാരും പെൺകുഞ്ഞുങ്ങൾക്കും വേണ്ടിയിട്ട്, അവർക്ക് വേണ്ടിയിട്ട് അവസരങ്ങളുടെ കലവറ തുറന്നിരിക്കുകയാണ്. 15 ലക്ഷം 15,000 സ്ത്രീകളുടെ സ്വയം സഹായ സമൂഹങ്ങൾക്ക്, SHGകൾക്ക് ഡ്രോൺ കിട്ടും. എന്താ ഉറപ്പ്? കാരണം മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി ഉണ്ട് അക്കാര്യത്തിൽ. 2 കോടി സ്ത്രീകൾ, ഈ രാജ്യത്തെ സ്ത്രീകൾ ലക്ഷാധിപതികളാകും. എങ്ങനെ സാധിക്കും? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി ഉണ്ട്. പ്രധാനമന്ത്രി വിശ്വകർമ്മ യോജനയിലൂടെ സ്ത്രീകൾക്ക് അവർക്ക് പരിശീലനം ലഭിക്കും. എന്താ ഉറപ്പ്? മോദിയുടെ ഉറപ്പുണ്ട്. പ്രധാനമന്ത്രി സ്വനിധി പദ്ധതിയിലൂടെ തെരുവോര കച്ചവടക്കാരായിട്ടുള്ള സ്ത്രീകൾ, അങ്ങനെയുള്ളവർക്ക് സഹായം ലഭിക്കും. എന്താ ഉറപ്പ്? മോദിയുടെ ഉറപ്പുണ്ട്. അമ്മമാര്, സഹോദരിമാർക്ക്, പെൺകുട്ടികൾക്ക്
കായിക മേഖലയിൽ അവർക്ക് വീണ്ടും മുന്നോട്ട് പോകാം. എന്താ ഉറപ്പ്? മോദിയുടെ ഉറപ്പുണ്ട്. 5 ലക്ഷം രൂപ വരെ സൗജന്യമായിട്ടുള്ള ചികിത്സാ സഹായം ലഭിക്കും. എന്താ ഉറപ്പ്? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി ഉണ്ട്. നിങ്ങൾക്കെല്ലാവർക്കും ചുരുങ്ങിയ വിലക്ക് പാചകവാതകം ലഭിക്കും. എന്താ ഉറപ്പ്? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി ഉണ്ട്. പ്രധാനമന്ത്രി ആവാസ് യോജനയിൽ എല്ലാവർക്കും വീട് ലഭിക്കാനുള്ള പദ്ധതി. എന്താ ഉറപ്പ്? മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. शराब घोटाला पिछले 2 साल से ये शब्द आपने कई बार सुना है। 2 साल से बीजेपी की सारी एजेंसीज कई रेड मार चुकी हैं, कई लोगों को गिरफ्तार कर चुकी हैं, लेकिन अभी तक एक भी पैसे का हेरफेर कहीं नहीं है, कहीं से एक भी पैसा नहीं है। अगर भ्रष्टाचार वाकई हुआ है तो इतने करोड़ों रुपए गए कहाँ? क्या सारा पैसा हवा में गायब हो गया? सच्चाई ये है कि किसी तरह का कोई भ्रष्टाचार हुआ ही नहीं। अगर होता तो पैसा भी मिलता। ऐसे फर्जी केस में आम आदमी पार्टी के कई नेताओं को इन्होंने अभी तक जेल में रखा हुआ है। किसी के भी खिलाफ कोई सबूत नहीं है, कुछ साबित नहीं हो रहा, खुलेआम गुंडागर्दी चल रही है, किसी को भी पकड़ के जेल में डाल दो। अब बीजेपी मुझे गिरफ्तार करना चाहती है। मेरी सबसे बड़ी संपत्ति, मेरी सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है। झूठे आरोप लगा के, फर्जी सम्मन भेज के ये मुझे बदनाम करना चाहते हैं, मेरी ईमानदारी पे चोट करना चाहते हैं। इन्होंने मुझे समन भेजे हैं। मेरे वकीलों ने मुझे बताया कि ये समन गैर कानूनी है। क्यों गैर कानूनी है? ये मैंने इनको विस्तार से लिख के भेजा है। मैंने बताया है कि उनके समन कैसे गैर कानूनी है, लेकिन उन्होंने मेरी एक भी बात का जवाब नहीं दिया। इसका मतलब उनके पास मेरी बातों का जवाब नहीं है। इसका मतलब वे भी मानते हैं कि उनका नोटिस गैर कानूनी है। क्या मुझे एक गैर कानूनी समन का पालन करना चाहिए? अगर कानूनी रूप से सही समन आएगा तो मैं पूरा सहयोग करूँगा। बीजेपी का मकसद जांच करना तो है ही नहीं। इनका मकसद तो लोकसभा चुनाव में मुझे प्रचार करने से रोकना है। ठीक लोकसभा चुनाव के पहले उन्होंने मुझे समन भेजा है। क्यों? इस जांच को चलते 2 साल हो गए। अभी ठीक लोकसभा चुनाव के पहले मुझे क्यों बुलाया जा रहा है? पहले क्यों नहीं बुलाया? सीबीआई ने मेरे को 8 महीने पहले बुलाया था, मैं सीबीआई में गया था, उनके सारे जवाब भी दिए थे। लेकिन अब ये लोग ठीक लोकसभा चुनाव के 2 महीने पहले मुझे बुला रहे हैं। तो बीजेपी का मकसद कोई पूछताछ करना थोड़ी है। इनका मकसद है पूछताछ के बहाने केजरीवाल को बुला लो और उसे गिरफ्तार कर लो, ताकि मैं लोकसभा चुनाव में प्रचार न करूँ। आज बीजेपी भ्रष्टाचारियों को नहीं पकड़ रही, बल्कि खुलेआम ईडी और सीबीआई का इस्तेमाल करके दूसरी पार्टियों के नेताओं को तोड़ के बीजेपी में शामिल करवाने का काम किया जा रहा है। 1 नहीं, 2 नहीं, कितने उदाहरण हैं जहाँ किसी पार्टी के नेता के खिलाफ ईडी सीबीआई के मामले चल रहे थे या उन पर गंभीर आरोप लगे हुए थे। जैसे ही वो नेता बीजेपी में शामिल हुए, उनके सारे पुराने मामले बंद कर दिए गए या ठंडे बस्ते में डाल दिए। तो जो इनकी पार्टी ज्वाइन कर लेता है उसके सारे मामले रफा दफा कर दिए जाते हैं। जो इनकी पार्टी में नहीं जाता वो जेल जाता है। आज मनीष सिसोदिया, संजय सिंह और विजय नायर इसलिए जेल में नहीं है कि उन्होंने भ्रष्टाचार किया है, वो इसलिए जेल में है क्योंकि उन्होंने बीजेपी में शामिल होने से इनकार कर दिया है। आज हम बीजेपी का मुकाबला क्यों कर पा रहे हैं? क्योंकि हमने कोई भ्रष्टाचार नहीं किया। अगर हमने जरा सा भी गलत काम किया होता तो दूसरे भ्रष्टाचारी नेताओं की तरह आज भी हम बीजेपी में शामिल हो चुके आज। इस तरह देश के ईमानदार नेताओं को जेल में डाल के और भ्रष्टाचारियों को अपनी पार्टी में शामिल करवा के ऐसे तो देश आगे नहीं बढ़ सकता। ये क्या चल रहा है? ये जो कुछ भी चल रहा है बहुत खतरनाक है। ये हमारे जनतंत्र के लिए बहुत गलत है। इसे रोकना हो। मैं हमेशा देश के लिए लड़ा हूँ। मेरा तन मन धन देश के लिए, मेरी एक एक सांस देश के लिए, मेरी खून की एक एक बूंद देश के लिए, मेरे शरीर का एक एक कतरा देश के लिए समर्पित है। हमें मिलके देश को बचाना है। मैं पूरी जी जान से इनके खिलाफ लड़ रहा हूँ। आपका